चला, वेलकम टू द सिव्हिल टेक. आज आपण कालच्या पार्टच्या पुढचं बघणार आहे. काय बघूयात, एक मिनिट. चलो, काल आपण सिमेंट कॉन्क्रीट रिलेटेड टेस्ट पाहिल्या होत्या. फिजिकल टेस्ट, स्टिचेस आहेत का, ISI मार्किंग आहे का, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते तुम्ही कालच्या ह्याच्यात बघून घ्या. काल म्हणजे फिजिकल और फील्ड टेस्ट आपण बघितल्या होत्या. आज काय बघणार आपण, लॅबोरेटरी और केमिकल टेस्ट. असं दोन्ही नावाने त्याला म्हणू शकतो आपण. जनरली त्याला लॅबोरेटरी टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे, लॅब टेस्ट. चलो, लॅब टेस्ट कोणाच्या बघतोय आपण, या लॅब टेस्ट ऑफ सिमेंट. ठीक आहे, काय बघतोय, सिमेंटच्या लॅब टेस्ट कोणत्या कोणत्या असतात. सगळ्यात पहिली टेस्ट असते लॅब टेस्ट मधली, सगळ्यात पहिली टेस्ट असते काय असतं ते, आपल्याला चाळणीतनं चाळायचं असतं. कोणती टेस्ट झाली ती झाली आपली फाईननेस टेस्ट. फाईननेस टेस्ट. ओके. दुसरी फाईननेस टेस्ट नंतर कन्सिस्टन्सी टेस्ट. कन्सिस्टन्सी टेस्ट. तिसरी इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम. इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम टेस्ट. आणि लास्ट साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट. आता आपल्याला आज या चारही टेस्ट बघायच्या आहेत. प्रत्येक टेस्ट आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि छान सगळ्यात शेवटी ना एक टेबल काढणार आहोत. ठीक आहे, लेट अस सी व्हेरी फर्स्ट स्टेप. व्हेरी फर्स्ट टेस्ट इज फाईननेस टेस्ट. सगळ्यात पहिली टेस्ट आपण बघतो आहोत, फाईननेस टेस्ट. ठीक आहे, फाईननेस टेस्टमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मी ते सरळ सरळ सांगतो. फाईननेस टेस्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 90 मायक्रॉन सीव. 90 मायक्रॉन सीव टेस्ट काय आहे ते तुम्हाला सांगतो. 100 ग्रॅम सिमेंट घ्यायचं. 100 ग्रॅम सिमेंट घेतलं, ते 90 मायक्रॉन सीव मध्ये टाकायचं. 90 मायक्रॉन सीव मध्ये हे 100 ग्रॅम सिमेंट टाकायचं आणि इथे खाली लावायचा पॅन. इथे खाली लावायचा पॅन. आणि हे पॅन लावल्यानंतर काय करायचं, छानपैकी याला व्हायब्रेशन द्यायचे इकडनं. म्हणजे थोडक्यात चाळणी अशी 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 चाळणी हलवली. किती वेळासाठी, 15 मिनिटासाठी. 15 मिनिटासाठी आपल्याला 90 मायक्रॉन सीव मधनं 100 ग्रॅम सिमेंट चाळायचंय. मग आता काय होईल, मॅक्सिमम सिमेंट हे खाली येईल. बरोबर ना, मॅक्सिमम सिमेंट हे पॅन मध्ये येईल. ओके, मग तुम्हाला पॅन मध्ये आलेल्या सिमेंटची काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला घेणं देणं कोणाशी आहे, या चाळणीमध्ये जे सिमेंट पार्टिकल राहिले 15 मिनिटानंतरही त्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे. या चाळणीमध्ये जे पार्टिकल उरलेत ना, त्याला मी काय म्हणतो, W1 म्हणतो. ठीक आहे, 90 मायक्रॉन सीव मध्ये 15 मिनिटानंतर सुद्धा जे पार्टिकल राहिलेले आहेत त्यांना मी म्हणतो W1. आणि टोटल वेट याला मी म्हणतो, टोटल हे जे 100 ग्राम वेट आहे ना, याला मी म्हणतो W. ठीक आहे, सो हाऊ टू कॅल्क्युलेट फाईननेस. फाईननेस ऑफ सिमेंट इज इक्वल टू, फाईननेस ऑफ सिमेंट इज इक्वल टू W1 अपॉन W इंटू 100. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाईननेस. फाईननेस अशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला कसं विचारतात, आपल्याला विचारतात ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट साठी फाईननेस किती असला पाहिजे, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू जिथपर्यंत आपण अफोर्ड करू शकतो. म्हणजे आता सपोज OPC, सपोज नाही आहेच आहे, OPC साठी मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फाईननेस 10% असते. PPC आणि रॅपिड हार्डनिंग सिमेंट यांच्यासाठी ही व्हॅल्यू 5% असते. म्हणजे याचा मिनिंग काय झाला
की या चाळणीमध्ये तुमच्या टोटल वेटच्या 10% क्वांटिटी जर राहिली फॉर ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, याच्यासाठी जर 10% व्हॅल्यू, 100 ग्रॅमच्या 10% म्हणजे 10 ग्रॅम व्हॅल्यू जर या 90 ग्राम चाळणीमध्ये 15 मिनिट हलवल्यानंतर राहत असेल तर आपण ॲक्सेप्ट करू शकतो. कधीपर्यंत? 10% पर्यंत. 10 पेक्षा खाली चालणार, 9%, 8%, 6%, जे काय असेल ते. 10%च्या खाली व्हॅल्यू चालणार ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी. पण 10चं जर 11 झालं तर नाही चालणार. सो दॅट सिमेंट बॅग शुड बी रिजेक्टेड. ठीक आहे. तर काय बोललो मी, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी व्हॅल्यू या आहेत की 10% मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला W1 ची असेल तर ठीक आहे. नाही, W1 ची नाही म्हणता येणार, या फाईननेसची व्हॅल्यू W1/W × 100 ही केल्यानंतर जी फाईननेसची जी व्हॅल्यू येते ना ती 10% पेक्षा कमी असेल तर आपण सिमेंट ॲक्सेप्ट करणार, जास्त असेल तर रिजेक्ट करणार. ठीक आहे. एकदा तुम्हाला समराईज करून देतो. ही टेस्ट फार अत्यंत सोपी आहे. चाळणी घ्यायची, चाळणी किती आहे? 90 मायक्रॉनची. त्या चाळणीमध्ये 100 ग्रॅम सिमेंट टाकायचं, छानपैकी 15 मिनिट व्हायब्रेशन द्यायचे. 15 मिनिट व्हायब्रेशन दिल्यानंतर काहीतरी रेसिड्यू म्हणजे उरलेला भाग वर 90 मायक्रॉनमध्ये राहील आणि काहीतरी खाली गळून जाईल. जो वर 90 मायक्रॉनमध्ये राहतो मी त्याला म्हणतो W1 आणि जे टोटल वेट आहे 100 ग्रॅम त्याला मी काय म्हणतो? W म्हणतो, फक्त W म्हणतो. आता हे चाळणीतलं वेट डिवायडेड बाय टोटल वेट. टोटल वेट आहे 100, 100 कॅन्सल, म्हणजे ऑब्व्हियसली चाळणीमध्ये जितकं ग्रॅम राहतं 10 ग्रॅम पर्यंत राहिलं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी तर दॅट इज ॲक्सेप्टेबल. 11 ग्रॅम शुड नॉट बी ॲक्सेप्टेबल. मग 10 ग्रॅम हे 100च्या किती टक्के झालं? 10%. सो मी टक्क्यामध्ये इथं सांगितलंय ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी 10% पेक्षा जास्त व्हॅल्यू नको. पोर्टलँड, पोझोलाना अँड रॅपिड हार्डनिंग सिमेंटसाठी 5% पेक्षा जास्त व्हॅल्यू नसली पाहिजे. जर आली जास्त व्हॅल्यू बिंदास रिजेक्ट करायचं. ठीक आहे. ही झाली आपली कोणती टेस्ट? फाईननेस टेस्ट ऑन सिमेंट. चलो, आता अजून याच्याच मध्ये फाईननेस अजून एक टेस्ट लॅबमध्ये करतात जी की एक्झाम मध्ये जनरली विचारत नाहीत, पण मी तरी तुम्हाला सांगून ठेवतो. ही झाली पहिली टेस्ट. ही टेस्ट कोणती आहे? विथ द हेल्प ऑफ सीव. सीवनी जी टेस्ट आपण करतो त्याला म्हणायचं सीव ॲनालिसिस ऑर जस्ट फाईननेस टेस्ट कॅरीड बाय द सीव असं म्हणणार आपण. आता याच्यामध्ये एक दुसरी पण टेस्ट आहे, म्हणजे फाईननेस हा दुसऱ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो, त्याला बी मेथड म्हणायचं, मेथड बी. तर या बी मेथडचं नाव आहे की एअर परमियाबिलिटी ॲपरेटस. एअर परमियाबिलिटी ॲपरेटस. आता याच्यामध्ये भरपूर नावं बुकमध्ये दिसतील. इथे कोणी कोणी ब्लेन्स एअर परमियाबिलिटी ॲपरेटस म्हणतं, कोणी कोणी LEA ली अँड नर्स एअर परमियाबिलिटी ॲपरेटस म्हणतं. तुम्हाला हे जे नावं मी इतक्या स्पेसिफिकली सांगतोय ना हे खूप महत्त्वाचे आहेत बरं का. हे नाव विचारतात. कसं विचारतात? फॉर कॅल्क्युलेटिंग नाही असं विचारतात. ली अँड नर्स एअर परमियाबिलिटी ॲपरेटस इज यूज फॉर द टेस्ट. ए ऑप्शन फाईननेस टेस्ट, कन्सिस्टन्सी टेस्ट, अजून 10 प्रकारच्या टेस्ट दिलेल्या असतात. तुम्हाला तिथे टिक मारायचे फॉर कॅल्क्युलेटिंग द फाईननेस ऑफ सिमेंट. ठीक आहे. तुम्हाला फाईननेस ऑफ सिमेंट बाय द सीव ही 100% कळाली असेल मला गॅरंटी आहे. मग आता ही बी टेस्ट काय आहे? एअर परमियाबिलिटी ॲपरेटस वापरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? फाईननेस. आता ही टेस्ट काय आहे हे पहिले तुम्ही एवढा स्क्रीनशॉट मारून घेता का? मग मी या टेस्ट बद्दल तुम्हाला सांगतो जरा. अजून आपण फाईननेस टेस्टच बघतोय बरं का, पहिलीच टेस्ट बघतोय. त्याच्यामध्ये बी पार्ट म्हणजे फाईननेस टेस्ट ही दुसऱ्या पद्धतीने पण जी करता येते ती पद्धत पण तुम्हाला सांगून देतो. एक्झाम मध्ये आलं तर आपण रेडी पाहिजे.
सो याच्यामध्ये बी टेस्ट आहे. ती टेस्ट कोणती आहे? ली अँड नर्स. ली अँड नर्स एअर परमियाबिलिटी टेस्ट. आणि कुणी कुणी ना काही काही बुकमध्ये ब्लेन्स पण आहे, ब्लेन्स एअर परमियाबिलिटी टेस्ट. आता या दोन्ही टेस्टमध्ये काय होतं की एक सिमेंटचा लेअर तयार करतात. हा सिमेंटचा लेअर, याच्यावर सिमेंट टाकलेलं असतं आणि या सिमेंटच्या लेअरमधून पास करतो आपण एअर. काय? या सिमेंटच्या लेअरमध्ये आपण पास करतो एअर. कळते ना मी काय बोलतो? मी पहिले एक्सप्लेन करतो, पुन्हा एक्सप्लेन करीन, टेन्शन नका घेऊ. सिमेंटचा लेअर असतो म्हणजे थोडक्यात थर केलेला असतो सिमेंटचा. ही जी प्लेट आहे ही राऊंडेड शेपमध्ये असते, म्हणूनच मी गोल काढून दाखवला. आता जर तुम्ही समोरून बघितलं तर तुम्हाला या राऊंडेड शेपचं इथून तुम्ही बघितलं तर काय दिसणार आहे? चौकोनच दिसणार ना असा. ते ॲक्च्युअलमध्ये सर्क्युलर असते. तुम्हाला काय करायचंय, याच्यावर छानपैकी या प्लेटवर एक सिमेंटचा लेअर ठेवायचा आहे. सिमेंटचा लेअर म्हणजे सिमेंट थोडक्यात ठेवायचे आणि त्याला कॉम्पॅक्ट करायचे. मग याला काय म्हणणार इथे आपण? कॉम्पॅक्टेड सिमेंट. कॉम्पॅक्टेड सिमेंट. आणि हे इथून वरून असं अरेंजमेंट केलेली असते की आता काय करायचं, खालून आपल्याला एअर प्रोव्हाइड करायची. याला आपण खालून हाय प्रेशर एअर प्रोव्हाइड करतो आणि या कॉम्पॅक्टेड सिमेंटमधून ती एअर किती वेळाने पास होती, ही एअर इथे यायला टाइम किती लागतो हे आपल्याला चेक करायचं असतं. ठीक आहे. तर या टेस्टला आपण म्हणतो एअर परमियाबिलिटी टेस्ट. एअर सिमेंटमधून किती इझिली पास होते हे या टेस्टमधनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग फाईननेस कसा कॅल्क्युलेट करणार याच्याहून? याच्यामध्ये असं असतं बघा, सिमेंट जितक्या चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्ट झालेलं असेल तितकं ते बारीक बारीक असणार. मला सांगा, आपली ब्लॅक कॉटन सॉइल चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्ट होईल की सँड चांगल्या प्रकारे, म्हणजे वाळू चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्ट होईल की ब्लॅक कॉटन? ब्लॅक कॉटन. का बरं? कारण वाळूचा ग्रेन म्हणजे वाळूचा मॉलिक्यूल हा जाड असतो आणि वेअर ॲज द ब्लॅक कॉटन सॉइल बारीक बारीक छोटे छोटे कण असतात. तर कॉम्पॅक्शन कशाहून ठरतं की तो किती बारीक कण आहे. ठीक आहे. या पॅरामीटरवरनं कॉम्पॅक्शन ठरतं. आता या खूप कॉम्पॅक्ट झालेला असेल त्याच्यातनं एअर पास व्हायला कसा वेळ लागणार, बरोबर ना, ॲज कम्पेअर टू लार्ज पार्टिकल. कॉम्पॅक्टेड खूप झालं, एअर पास व्हायला वेळ लागणार. कॉम्पॅक्टेड कमी असेल, लगेच एअर पास होईल. मग एअर जितक्या वेळाने पास होते त्यावरनं आपण त्या सिमेंटची कॉम्पॅक्टनेस ठरवतो आणि त्या कॉम्पॅक्टनेसवरनं आपल्याला त्याचा सरफेस एरिया कळतो. ठीक आहे. कॉम्पॅक्टनेसवरून आपण त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो. म्हणजे थोडक्यात ही टेस्ट कशासाठी असते? ही टेस्ट असते फॉर कॅल्क्युलेटिंग द फाईननेस. बरं का, मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय. एक्झाममध्ये तुम्हाला दोन शब्द कन्फ्यूज करू शकतात की फाईननेससाठी ली अँड नर्स एअर परमियाबिलिटी टेस्ट यूज करतो किंवा ब्लेन्स एअर परमियाबिलिटी टेस्ट यूज करतो. मग फाईननेस तुम्हाला ही टेस्ट डायरेक्ट देते का? नाही. ही टेस्ट याच्यातनं पहिले एअर पास करते, या सिमेंट लेअरमधनं एअर पास करते आणि ते किती टाइमनी एअर पास झाली याच्यावरनं ठरतो सिमेंटचा स्पेसिफिक सरफेस एरिया. मग एकदा का तुम्हाला स्पेसिफिक सरफेस एरिया माहिती झाला या सिमेंटचा की याच्यावरनं तुम्ही त्याचं फाईननेस कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. याच्यावरून याचा फाईननेस कॅल्क्युलेट करू शकता. ही जनरली टेस्ट कुणी सांगत नाही कुणी, कारण त्या डेप्थपर्यंत त्या लेवलपर्यंत कुणी वाचतच नाही. तुम्ही आज जितक्या बुक बघताल त्याच्यामध्ये फक्त जी सीव ॲनालिसिसची टेस्ट आहे ना ती दिलेली आहे. मी छान प्रकारे याचा स्टडी केला होता म्हणून तुम्हाला ही ब्लेन्स एअर परमियाबिलिटी टेस्ट ॲज वेल ॲज त्यालाच ली अँड नर्स एअर परमियाबिलिटी टेस्ट असं म्हणतात. त्याच्यातनं आपण हवा पास करतो. एक गोल सर्क्युलर प्लेट असते, खालून एअर पास केली, ती वर किती वेळात येते चेक करायचं. पण ते चेक करायच्या अगोदर सिमेंट चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्ट करायचं
एअर आली की टाइम मिळणार आपल्याला, किती टाइमनी एअर पास झाली, त्याच्यावरून आपल्याला सरफेस एरिया कॅल्क्युलेट करणार आपण. सरफेस एरिया कॅल्क्युलेट झाला की त्याच्यावरनं आपण फाईननेस कॅल्क्युलेट करणार. सर कसं कॅल्क्युलेट करणार, याच्यासाठी फॉर्म्युले दिलेले आहेत. ते फॉर्म्युले कधीही एक्झाममध्ये येत नाहीत, येणार नाहीत, आले तर सॉल्व करायचं नाही. कारण इतक्या डीपमध्ये आपण चाललोय, तितक्या डीपमध्ये UPSC सुद्धा क्वेश्चन नाही विचारत. ते फक्त कुठपर्यंत विचारतात UPSC वाले, याचे नावं विचारतात, ते तर तुम्हाला माहितीच आहे. बरं, मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हेही सांगितलं की स्पेसिफिक सरफेस एरिया मिळतो आपल्याला, त्यावरून फाईननेस कॅल्क्युलेट करतो आपण. मग स्पेसिफिक सरफेस एरिया हा कशावरून आपण कॅल्क्युलेट करतो, टाइमवरनं. ओके, प्रोसेस कळाली कशी आहे ते टोटल मी तुम्हाला सांगितली. सो दिस इज ऑल अबाउट द फाईननेस टेस्ट. पहिली टेस्ट आपली झाली आहे फाईननेस टेस्ट विथ द हेल्प ऑफ सिव्ह अँड विथ द हेल्प ऑफ एअर परमिएबिलिटी ॲपरेटस. नाव आहे ली अँड कोणते, नर्स एअर परमिएबिलिटी ॲपरेटस, आणि दुसरं ब्लेन्स एअर परमिएबिलिटी ॲपरेटस. माझ्या नेहमी ना हे लीच लक्षात राहतं, हे नर्सला विसरून जातो मी, तुम्ही नका विसरू. ली अँड नर्स एअर परमिएबिलिटी ॲपरेटस और यालाच ब्लेन्स एअर परमिएबिलिटी टेस्ट पण म्हणतात. ठीक आहे, चलो दिस इज ऑल अबाउट द फाईननेस टेस्ट. वळूयात आपण दुसऱ्या टेस्टकडे. त्याचं नाव आहे कन्सिस्टन्सी टेस्ट ऑन सिमेंट. चलो, लॅब टेस्ट मधली दुसरी टेस्ट आहे आता. त्याचं नाव आहे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. या स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्टमध्ये आपण जी इन्स्ट्रुमेंट, जी मशीन, जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला म्हणायचं विकट ॲपरेटस. काय म्हणायचं, विकट ॲपरेटस. या स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्टसाठी आपण जे ॲपरेटस वापरतो त्याला म्हणायचं विकॅट ॲपरेटस. तर आता हे विकॅट ॲपरेटस वापरून आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी कशी फाइंड आउट करतो. सर स्टँडर्ड कन्सिस्टन्सी डायरेक्ट नका ना सांगू, आम्हाला स्टँडर्ड कन्सिस्टन्सीचा मिनिंग पहिले सांगा. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजे काय असं सांगतो तुम्हाला. एखादा माणूस कन्सिस्टंट आहे याचा मिनिंग तर तुम्हाला कळत असेल. यात एखादा माणूस एखाद्या गोष्टीमध्ये कन्सिस्टंट आहे. जसं मुलं असतील, त्यांना व्यायाम करण्यामध्ये इंटरेस्ट असेल. सो XYZ व्यक्ती हा व्यायाम करण्यामध्ये कन्सिस्टंट आहे. याचा मिनिंग काय कळतो तुम्हाला, याचा मिनिंग हा कळतो की रेग्युलॅरिटी आहे. राईट ना, एखाद्या गोष्टीमध्ये रेग्युलॅरिटी आहे तर ती झाली कन्सिस्टन्सी. मग आता इथे काय बघतोय आपण, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. ॲक्च्युली याला स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट न म्हणता सिमेंट पेस्ट म्हणल्यावर जास्त क्लिअर होईल. सिमेंट पेस्टची स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजे काय असतं, सिमेंट आणि पाणी ज्यावेळेस मिक्स करता तुम्ही तर हे दोन्ही पार्टिकल रेग्युलरली एकानंतर एक किंवा चांगल्या प्रकारे होमोजिनियसली मिक्स कोणत्या कंटेंटला, कोणत्या पर्सेंटेजला होतात, ती झाली स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. पुन्हा एकदा, कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलॅरिटी. आपण सिमेंट आणि वॉटरच्या कॉम्बिनेशनमध्ये, म्हणजे सिमेंट पेस्ट तयार करताना तुम्हाला किती अमाऊंट ऑफ पाणी लागेल की जेणेकरून सिमेंट आणि पाणी हे चांगल्या प्रकारे मिक्सअप होईल, ती झाली स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. ठीक आहे. आता या स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्टसाठी आपण जे ॲपरेटस वापरतो त्याला म्हणायचं विकॅट ॲपरेटस. आता या टेस्टसाठी काय प्रोसिजर आहे तुम्हाला सांगतो मी. या टेस्टसाठी काय करायचं, छानपैकी सगळ्यात पहिले घ्यायचं सिमेंट. किती घ्यायचं ते, 400 ग्रॅम सिमेंट घ्यायचं. 400 ग्रॅम सिमेंट घ्यायचं. दुसरं, 400 ग्रॅम सिमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती पाणी टाकणार तुम्ही, या 400 ग्रॅमच्या 25% पाणी टाकणार. किती झालं ते, 100 ml पाणी झालं. किती झालं, 100 ml. स्टार्टिंगची जी पहिलं वॉटर कंटेंट मी ॲड करतो तो असतो 25% ऑफ दिस पर्टिक्युलर वेट. 400 ग्रॅम सिमेंट घेतलं, त्याच्या 25% मी पाणी टाकलं, मस्तपैकी छान पेस्ट तयार झालं. छान पेस्ट तयार झालं ना. आता हे पेस्ट तयार झाल्यानंतर काय करायचं, आपला जो विकट मोल्ड असतो, हा विकट मोल्ड बरं का,
याला मी टॉप व्ह्यूनी जर दाखवलं तर तुम्हाला सर्कल दिसेल असं. याला मी साईड व्ह्यूनी दाखवतो तुम्हाला. हे विकट मोल्ड असतं. या विकट मोल्डला मस्तपैकी छान एकदम ग्रीसिंग करून घ्यायची, ग्रीस लावायचं आतून. आणि मग हे जे पेस्ट आहे ना हे याच्यामध्ये पोर करायचं. पोर करायचं म्हणजे भरायचं. ठीक आहे, भरलं या विकट मोल्डमध्ये. आता काय करायचं, हे इथे बाजूला असतं विकट ॲपरेटस. ठीक आहे, इथे विकट ॲपरेटस असतं. त्याला इथं असं एक काय म्हणतात आर्म दिलेला असतो. आणि त्या आर्म मी एक्झॅक्ट फिगर नाही काढत आहे, मी तुम्हाला समजेल अशी फिगर काढतोय. एक्झॅक्ट काढायला एवढा वेळ नाही आपल्याकडे, आपल्याला टेस्ट समजून घ्यायची, फिगर नाही विचारत आपल्याला परीक्षेमध्ये. सो हे विकट मोल्ड असतं. आणि या विकट मोल्डमध्ये ना या इथं आर्म दिलेला असतो. या आर्मला इथे असं लावलेलं असतं प्लंजर. काय लावलेलं असतं, प्लंजर. प्लंजर. ठीक आहे, आणि हे प्लंजर आपल्याला हे आर्म वर खाली करता येतो बरं का, असा वर खाली करता येतो. मग मी काय करणार, हा आर्म कुठे करणार, मी हा जो आर्म आहे विकट ॲपरेटसचा कुठे करणार, तो एक्झॅक्ट प्लंजर, जे प्लंजर आहे ना प्लंजर, ते एक्झॅक्ट याच्या सरफेसला चिटकलं पाहिजे. हे प्लंजर असं सरफेसला चिटकलं पाहिजे. आणि हे प्लंजर वर जाऊन या विकट ॲपरेटसच्या जो आर्म आहे त्याला लागलं पाहिजे. इथं तुम्हाला स्केल दिलेली असते, स्केल बरं का, स्केल दिलेली असते. आणि हे प्लंजर जे आपण याच्यामध्ये वापरतो, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे, 10 mm डायमीटरचं प्लंजर असतं. 10 mm डायमीटरचं प्लंजर असतं. आता हे 10 mm डायमीटरचं प्लंजर आपण एक्झॅक्ट या पेस्टच्या सरफेसवर ठेवतो. इथे हे प्लंजर असं रेडी ठेवलं मस्तपैकी. आणि इथून हा आर्म आपण इथे लावलेला आहे. इथे तुम्हाला स्केल दिलेली असते. ठीक आहे, ही स्केल तुम्हाला इथे दिलेली असते. आता काय करायचं, पुन्हा येऊया स्टार्टिंग पासून. 400 ग्रॅम सिमेंट घेतलं, 25% पाणी टाकलं, म्हणजे 100 ml पाणी टाकून पेस्ट तयार केलं. ही केलेली पेस्ट मला याच्यात भरायची आहे. कशामध्ये, विकट मोल्डमध्ये भरायची आहे. या मोल्डमध्ये पहिले ग्रीस लावायचं, पेस्ट भरायची. हा, आता महत्वाचा एक पॉइंट लक्षात ठेवा. 3 मिनिट to 5 मिनिट याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सिमेंटची पेस्ट भरताल, ही सिमेंटची पेस्ट भरल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल टेस्ट ज्यावेळेस चालू करताल, म्हणजे हा जो प्लंजर तुम्ही खाली सोडताल, हा प्लंजर खाली सोडायच्या अगोदर मिनिमम 3 मिनिट टाइम लागला पाहिजे. कधीपासून, सिमेंटमध्ये तुम्ही पाणी टाकलं की सिमेंटमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून याच्यात भरूस तर तुम्ही 3 मिनिट लागलेच पाहिजे. 2 मिनिटाला तुम्ही ही टेस्ट नाही कॅरी करू शकत. कळालं ना, तुम्हाला सिमेंटमध्ये पाणी टाकायचंय, सिमेंटची पेस्ट तयार करायची, ही पेस्ट याला ग्रीस लावून याच्यामध्ये टाकायची, मग टेस्ट घ्यायची. याला मिनिमम टाइम तुम्ही 3 मिनिट दिला पाहिजे. आणि हा टाइम 5 मिनिटापेक्षा वर नसला पाहिजे. असं रिस्ट्रिक्शन कशासाठी, तर सिमेंटची जी हीट ऑफ हायड्रेशन असते ना, ती रिॲक्शन चालू व्हायला मिनिमम 3 मिनिटाचा टाइम लागतो. आणि ती एकदा चालू झाली की त्याची प्रोसेस सण वाढत जाते एकदम. तो 5 मिनिटाच्या नंतर पुन्हा कॅल्क्युलेट करायला चालू झाले तर मग आपल्या रिडिंग चुकतील. सो याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा लास्ट वेळेस सांगतो, हे जे पेस्ट तयार झालेलं आहे, हे पेस्ट याच्यामध्ये भरून ही टेस्ट करायच्या अगोदर मिनिमम 3 मिनिटं टाइम झालेला असला पाहिजे. पण 5 मिनिटाच्या वर गेल्यावर ही टेस्ट कॅल्क्युलेट नाही करायची. म्हणजे हे सगळा पदार्थ याच्यात भरून ही टेस्ट तुम्हाला 3 मिनिटाच्या नंतर करायची, पण 5 मिनिटाच्या अगोदर करायची. म्हणा ना सरळ 4 मिनिटापर्यंत टेस्ट करून घ्या. मी एक माझं सांगून देतो. चलो, आणि या प्लंजरचं डायमीटर काय असतं, 10 mm. आता मेन पॉइंट काय, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी कधी आली सिमेंटची हे आपण कधी समजतो. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी कधी आली हे आपण कधी समजतो, ज्या वेळेस हा जो प्लंजर आहे तो खाली जाईल. किती खाली जाईल, हा टॉप पासून 32 ते 25 mm खाली गेला. हे झालं टॉप, ही झाली रीडिंग. हे 32 mm खाली गेला, म्हणजे हे 32 mm असा खाली गेला. 32 ते 35 mm पर्यंतच खाली गेला. 40 mm जमणार नाही, 36 mm जमणार नाही, 31 mm जमणार नाही. 32 ते 35 mm खाली गेला, ती झाली त्याची स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. आता सर मला हे वरून नाही कॅल्क्युलेट करायचं, तर
बॉटम पासून म्हणजे खालून बॉटम पासून 5 to 7 mm वर असेल, बॉटम पासून 5 to 7 mm वर असेल तर ती रीडिंग म्हणजे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. खूप मेहनत लागते हे थेरी सब्जेक्ट नीट एक्सप्लेन करायला, नाही तर मी धाड शिकून मोकळं होऊन जातो सर. काय 32 ते 35 mm लक्षात ठेवा, 5 to 7 mm लक्षात ठेवा, पण कन्सेप्ट हे फार महत्वाचे आहेत. का तसं करायचं, का 32 ते 35, का 5 ते 7च? ठीक आहे ना. मला एक सांगा तुम्ही, हे 32 ते 35 आणि हे 5 ते 7 ऍड करून बघा बरं. इथे 8 mm घ्या, 32 आणि 8 किती झाले 40, 35 आणि 5 किती झाले 40. ही टोटल रिडिंग असते कितीची 40 mm ची. मग या 40 mm मधून तुम्ही वरून मोजले तर हा प्लंजर खाली जाणार, तर इथे रिडिंग खूप मिळणार तुम्हाला. ती किती पाहिजे, 32 ते 35 mm खाली गेलं तर ती पाण्याची अमाऊंट झाली स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. किंवा मी उलट्या पद्धतीने बोलतो, खालून जर 5 ते 7 mm वर राहिलं, म्हणजे खालून 5 ते 7 mm वर राहिलं, ती पाण्याचं अमाऊंट झालं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. एकदा एक्सप्लेन करतो, पुढे जाऊ. पहिली टेस्ट आपण बघितली फाईननेस टेस्ट. 2 प्रकार बघितले, एक विथ हेल्प ऑफ सिव, दुसरं बघितलं आपण विथ द हेल्प ऑफ एअर परमिएबिलिटी ॲपरेटस, ली अँड नर्स किंवा ब्लेन्स एअर परमिएबिलिटी ॲपरेटस. दुसरं आपण बघितलं, हे काय नाव आहे याचं, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट येऊ द्या, इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम येऊ द्या, या दोन्ही टेस्टमध्ये आपण विकेट ॲपरेटसच यूज करतो. विकेट ॲपरेटससाठी जर तुम्ही स्टँडर्ड कन्सिस्टन्सी यूज करत असाल तर तुम्ही प्लंजर घेणार 10 mm याच्यामध्ये, आणि इथून पुढे इनिशियल फायनल सेटिंग टाइमसाठी दोन्ही केससाठी तुम्हाला सिमेंटची अमाऊंट घ्यायची 400 ग्रॅम. या 400 ग्रॅममध्ये इनिशियली मी ट्रायल अँड एरर खेळतो, 25%च फिक्स नाही. तुम्हाला ही जी अमाऊंट आहे म्हणजे 32 ते 35 mm पेनिट्रेशन हे 27%ला आलं तर ती 27% कन्सिस्टन्सी झाली त्याची, 30%ला आलं तर 30% याची कन्सिस्टन्सी झाली. सांगायचा पॉईंट ऑफ व्ह्यू, मी एक अंदाजे ठरवतो पहिल्यांदा की मी 25% पाणी घेतो, टोटल वेटच्या 25%. 100 ml याच्यामध्ये मिक्स केलं, छानपैकी मिक्स केल्यानंतर पेस्ट तयार झाली. पेस्ट या मोल्डमध्ये टाकली. जसं तुम्ही पाणी टाकलं की लगेच इथं स्टॉप वॉच लावायचा, अरे पाणी टाकलं स्टॉप वॉच चालू करा बाबा. 3 मिनिटाच्या नंतर लगेच टेस्ट कॅरीड आउट करायची. 5 मिनिटाच्या अगोदरच झाली पाहिजे, 5 मिनिटानंतर नाही झाली पाहिजे. सो 3 ते 5 मिनिटाच्या अगोदर ही टेस्ट कॅल्क्युलेट करायची. ज्या वेळेस मला खालून पेनिट्रेशन 5 ते 6 mm मिळेल, हे फार महत्वाचं आहे. खूप एक्झाममध्ये विचारतात, तुम्ही बघा पेपर उघडून, या 2 गोष्टी विचारतात. मुलं इथंच कन्फ्यूज असतात, टॉप 32-35 का टॉप 5 to 7 mm. तर पेनिट्रेशन हे वरून जास्तच असणार. सो 32 to 35 mm हे फ्रॉम द टॉप अँड फ्रॉम द बॉटम हे 5 to 7 mm पेनिट्रेशन असेल. असं पेनिट्रेशन जर झालं, यांनी हे पेनिट्रेट एवढं केलं, तर त्या पाण्याच्या क्वांटिटीला म्हणायचं त्याची स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. सो दिस इज ऑल अबाउट द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. याच्यानंतर आपण घेऊयात इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम ऑफ द सिमेंट. चलो स्क्रीनशॉट मार लो. चला, या आता तिसऱ्या टेस्टवर, इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम ऑफ द सिमेंट. इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम ऑफ सिमेंट. याच्यामध्ये जे ॲपरेटस यूज करतो ते कोणतं असतं, छानपैकी आपलं तेच असतं, विकॅट ॲपरेटस. विकॅट ॲपरेटसचं फक्त प्लंजर हे बदलतात. प्लंजर हे 10 mm इथे आपण वापरत नाही. प्लंजर हे 10 mm इथे वापरत नाही. किती mm वापरतो ते MM मध्ये नसतं, ही बारीक सुई असते अशी. आता त्याचं डायमीटर हे फारच निग्लिजिबल. बघा तुम्ही, मला तर 1 mm सुद्धा असेल का नाही वाटत नाही काही. एकदम बारीक सुई असते, छानपैकी अशी इथं अटॅच केलेली असते.
विकेट ॲपरेटस आपण वापरतो इनिशियल फायनल सेटिंग टाईमसाठी. इनिशियल सेटिंग टाईम किती असतो सिमेंटचा? 30 मिनिट. या प्रोसेस काय आता बघू. प्रोसेस मी इकडे लिहितो. काय घ्यायचं, मी तुम्हाला हे सगळं पहिलेच सांगितलं आहे. हां, सिमेंट याच्यामध्ये आपण 400 ग्रॅम घेतो. ठीक आहे. आता इथे 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 क्वेश्चन येतात, डोक्यात फिक्समध्ये ठेवा की मागच्या ह्याच्यामध्ये आपण 25% पाणी टाकलं होतं, ते माझं मन म्हणलं म्हणून मनाने टाकलं मी. कन्सिस्टन्सी तर तुम्ही कॅल्क्युलेट केली. आता तुम्हाला इथे काय करायचंय, 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी एवढं तुम्हाला पाणी घ्यायचंय. 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी एवढं तुम्हाला पाणी घ्यायचंय. सपोज तुमची कन्सिस्टन्सी आली असेल किती, 30%. एक्झाम्पल म्हणून ना, 30% जर स्टँडर्ड कन्सिस्टन्सी आली असेल तर तुम्ही या 30%ला 0.85 ने मल्टिप्लाय केलं, किती येईल ते? 8 त्रिक 24, काहीतरी 25% वगैरे येईल. हे मी गुणाकार करून माझ्या अंदाजाने सांगतोय. 26% पण येऊ शकतं, 24 पण येऊ शकतं. आपल्याला एवढं हँड टू हँड कॅल्क्युलेशन नाही करायचं, मी एक्झाम्पलसाठी देतोय की सपोज मागच्या आपण कन्सिस्टन्सी कॅल्क्युलेट केली, त्याच्यामध्ये तुमची आली 30% कन्सिस्टन्सी. आता मी काय करणार, या कन्सिस्टन्सीला 0.85 ने मल्टिप्लाय केलं, एक अंदाजे मला वाटतं 25% काहीतरी व्हॅल्यू याची येईल. तर ही 25% व्हॅल्यू काय झाली, पाणी घ्यायची व्हॅल्यू झाली. सपोज माझी इथेच जर कन्सिस्टन्सी 25% आली असती तर मी याला 25ला 0.85 ने मल्टिप्लाय केलं, किती? 25 8 200, म्हणजे हे जवळपास 20-22% काहीतरी येईल. तर हे जे पर्सेंट येईल मल्टिप्लाइड बाय दिस व्हॅल्यू, म्हणजे 22% गुणिले 400, 400 गुणिले 22 डिवायडेड बाय 100, किती झालं हे? 22 दुनेच किती असतं रे? 22 दुने 44, 44 आणि 44 88. सो हे झालं 8. ठीक आहे, 88 आणि हे 2 झिरोला 0 इथे. मग हे डिवायडेड बाय 100, कारण हे पर्सेंटेज आहे ना. ठीक आहे, पर्सेंटेज आहे ना, हे 22 किती आहे? पर्सेंटेज आहे. मग हे 2 शून्य मस्तपैकी कॅन्सल करायचे, म्हणजे याच्यामध्ये पाणी किती टाकणार मी? 88 ml. मी हे एक एक्झाम्पल घेतोय बरं का, नाहीतर तुम्ही प्लीज मला असं म्हणताल की सर 88 ml का पाणी घेतलं, 100 ml का नाही घेतलं? मी एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये 200 ml घेतलं. मी एक्झाम्पल घेतोय रे. इथं 30 ml ची वेगळी कन्सिस्टन्सी आली, किती आली? 25%. 25 गुणिले जर 400 केलं तर किती झालं? 100 ml. मग इथे 100 ml पाणी घ्यायचं. मी सांगितलं काय, सिमेंट 400 ग्रॅम घ्या. पुढची सेकंड स्टेप काय होती? 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, जी काही स्टँडर्ड कन्सिस्टन्सी आहे मल्टिप्लाइड बाय 0.85 आपण करणार. आता पाणी मिळालं आपल्याला किती, हे याच्यामध्ये मिक्स तयार करा. पेस्ट तयार झालं. पेस्ट तयार झाल्यानंतर काय करायचं, तेच आपलं नेहमीचं 3 ते 3 to 5 मिनिटाच्या आत तुम्हाला टेस्ट घ्यायची आहे. कशाची टेस्ट घ्यायची आहे? छानपैकी विकट मोल्ड मध्ये ठेवायचं. विकट मोल्ड मी इथे काढतो. आता मी ते पूर्ण कॅल्क्युलेट काढत नाही बसत. हे इथे मोल्ड आपलं, या मोल्डला मस्त ग्रीस करायचं आणि हे पेस्ट याच्यामध्ये टाकायचं. आणि ही जी हे पेस्ट याच्यामध्ये भरल्यानंतर याच्या टॉप सरफेसला हे पिन लावायची. पिन याला इनिशियल सेटिंग टाइम निडल असे म्हणतात. ठीक आहे, इनिशियल सेटिंग टाइमचं निडल याला आपण म्हणतो. आणि हे कनेक्टेड असतं या इथं गेजला, म्हणजे इथं जे मीटर असतं ना ते इथं कनेक्टेड असतं. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, तेच कॅल्क्युलेट करायचे की टॉप पासनं 32 ते 35 mm आणि बॉटम पासनं 5 to 7 mm पेनिट्रेशन हे किती वेळेला येतं. म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये पेस्ट टाकली, ही निडल सोडून दिली, काय होतं माहिती का, ही निडल 2 प्रकारे रिॲक्ट होती. ती एकदम बेसला जाती, जर पाणी फार मऊ झालं असेल, म्हणजे थोडं पाण्याचा कंटेंट जास्त असेल, ही निडल डायरेक्ट बॉटमला जाते. दुसऱ्या केसमध्ये ही निडल एकदम वर राहते. आपल्याला दोन्ही केस रिजेक्ट करायचे आहेत. आपल्याला पाणी हे टाकल्यानंतर ना ही निडल अशी खाली जातीये बघा. आता सांगतो तुम्हाला,
हे इथं पेस्ट सिमेंट पेस्ट टाकल्यानंतर ही निडल काय होईल, खाली जाईल एकदम बॉटमला. मग तुम्ही काय करणार, ही निडल बॉटमला गेलेली वर येऊन पुन्हा इथे अडकून ठेवणार. मग काय करणार, पुन्हा 2 मिनिटानंतर तुम्ही ही निडल खाली सोडणार. मग ही निडल जी इनिशियली इथे जात होती ती थोडंसं सिमेंट हार्डन झाल्यामुळे इथे जाईल, मग थोडंसं इथे जाईल. मग मी काय बघणार, मला इथून 5 to 7 mm किती वेळेला मिळतं, 5 to 7 mm फ्रॉम द बॉटम किती वेळेला मिळतं, किंवा टॉपपासनं 32 to 35 mm किती वेळेला मला मिळतं. तो टाइम झाला इनिशियल सेटिंग टाइम. कळालं मी काय म्हणलं, एकदा रिपीट करतो आणि मग आपण पुढच्या टेस्टला जाऊयात. इनिशियल सेटिंग टाइमसाठी आपण सेम ॲपरेटस यूज करतो, विकट ॲपरेटस. आणि इनिशियल सेटिंग टाइम हा जनरली असतो 30 मिनिट. याची प्रोसेस अशी आहे की 400 ग्रॅम सिमेंट घ्या, 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी एवढं पाणी घ्या, पेस्ट तयार करा. ते पेस्ट या मोल्डमध्ये 3 मिनिटाच्या आत ठेवून टोटल टेस्ट ही कंप्लीट झाली पाहिजे 5 मिनिटाच्या आत. ठीक आहे. आता टोटल टेस्ट कंप्लीट होणार नाही 5 मिनिटाच्या आत, कारण तुम्हाला निडल ही पुन्हा वर काढायची आहे, पुन्हा खाली टाकायची. तर हा टाइम 5 मिनिटाच्या आत मधला टाइम नाही पाहिजे, मिनिमम 3 मिनिटाच्या नंतर कॅल्क्युलेट करायची आहे. 3 मिनिटाच्या नंतर ही टेस्ट कॅल्क्युलेट करायची. आता इथे तुम्ही पेस्ट भरलं तर काय करणार, ही निडल एकदम सरफेसला लावणार, या मोल्डच्या हा जो टॉप भाग आहे ना इथपर्यंत ही निडल लावणार, आणि ही निडल लावल्यानंतर काय करणार, खाली सोडणार, ती एकदम बॉटमला जाईल. मग थोडंसं सिमेंट हार्ड झाल्यावर हळूहळू वर येईल. आपल्याला असा टाइम बघायचा आहे की बॉटमपासून 5 to 7 mm पेनिट्रेशन कोणत्या टाइमला येईल, किंवा टॉपपासून 32 ते 35 mm पेनिट्रेशन कोणत्या टाइमला येईल. हे दोन्ही सेमच आहे बरं का. तुम्ही खालून मेजर केलं तरी तोच टाइम येणार आहे, वरून मेजर केलं तरी तोच टाइम येणार आहे, कारण हा आकडा तुमचा दोन्ही केसमध्ये इथे येणार आहे. तुम्ही इथून मोजा का इथून मोजा. कळालं ना, मी दोन्ही भाषेत सांगितलं तुम्हाला. सो दिस इज द इनिशियल सेटिंग टाइम. आता फायनल सेटिंग टाइम मध्ये एकच फरक आहे बरं का. इथं फायनल सेटिंग टाइमचा फरक सांगतो काय आहे. या निडल सोबत ना इथे एक मार्किंग पॉइंट असतो. या निडल सोबत इथे एक मार्किंग पॉइंट असतो फायनल सेटिंग टाइमसाठी. फायनल सेटिंग टाइमची जी निडल असते ना ती सेम निडल असते, फक्त इथे एक मार्किंग पॉइंट असतो. या मार्किंग पॉइंटला काय करायचं, आपल्याला सतत 3-4 तासांनी 5 तासांनी हे या मोल्डमध्ये सोडत राहायचं. आता सिमेंट 30 मिनिटानंतर तर सेट झालेला असेल, याच्यामध्ये हा पॉइंट सतत मार्क क्रिएट करेल स्वतःचे. ठीक आहे ना, मार्क क्रिएट करेल. मग एक स्टेज येईल की सिमेंट टोटल हार्डन होईल आणि हा जो निडलचा मार्क असतो ना हा पण यायला लागणार नाही. म्हणजे कसं असतं ते, हे बघा, हा सरफेस आहे ना, सपोज हा सिमेंटचा सरफेस आहे आणि ही फायनल सेटिंग टाइम आहे. 30 मिनिटानंतर सिमेंट सेट झालं, मी त्याच्यात सुई सोडून बघतोय, थोडीशी फार सुई आत चालली आहे. आत जरी नाही गेली तरी हा जो इथून मार्कसाठी आपण पोर्शन प्रोव्हाइड केला ना त्याचा मार्क उमटतोय, त्याचं वळ, त्याचं निशाण उमटतंय. ठीक आहे. हे निशाण जोपर्यंत उमटतंय तोपर्यंत त्याचं फायनल सेटिंग टाइम नाही आला. आता मी काय केलं, 10 तासांनी एकदा चेक केला, असं सिमेंटवर सोडली ही निडल. मग काय कळालं मला की हा जो याचा मार्क याच्यावर येत होता सिमेंटच्या पेस्टवर तो नाही येते. जेव्हा त्या सिमेंटवर त्या निडलचा मार्क येणार नाही त्याला म्हणायचं इट हॅज अचिव्ड द फायनल सेटिंग टाइम. जनरली ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी फायनल सेटिंग टाइम असतो 10 hours. 10 hours किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मोर दॅन 10 hours. सो दिस इज इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम. ओके, चलो स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात. चला, इनिशियल झाली, फायनल सेटिंग टाइम झाली. आता लास्ट कोणती आहे आता, साऊंडनेस टेस्ट ऑन सिमेंट. कोणती टेस्ट, साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट ही आपण कशासाठी करतो, व्हॉल्यूम चेंज किती होतोय सिमेंटमध्ये, व्हॉल्यूम चेंज डेल्टा व्ही. व्हॉल्यूम चेंज किती होतोय सिमेंटचा, म्हणजे सिमेंटला तुम्ही छानपैकी हीट प्रोव्हाइड केली. काय, हे बर्नर काढतो मी, हे बर्नरचा असा दिवा बरं का, हा दिवा आहे, दिवा.
आणि त्याच्यावर एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 मी भांडे ठेवले, भांडे हे असे. आणि या भांड्यांना तुम्ही जर वरून बघितलं, या इथून असं असं आपण पातेलं बघत नाही का वरून, तर या भांड्यांना वरून जर पाहिलं तर हे असतात सर्क्युलर आकाराचे. ठीक आहे, तर हे असे भांडे ठेवले. ठीक आहे, चला या आता ही टेस्ट काय ते बघून घेऊ आपण. साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट याच्यासाठी आपण काय करतो? साऊंडनेस टेस्टसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही टेस्ट काय यूज करतो आपण? आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम ऑफ सिमेंट कॅल्क्युलेट करायचा असतो. सिमेंटचं जर व्हॉल्यूम चेंज हा खूप जास्त असेल तर सिमेंट झालं अनसाऊंड. व्हॉल्यूम चेंज जर खूप जास्त असेल तर सिमेंट झालं अनसाऊंड. आणि व्हॉल्यूम चेंज हा खूप कमी असेल तर सिमेंट झालं साऊंड. आपल्याला नेहमी सिमेंट साऊंड लागतं. साऊंडनेस टेस्ट ही आपण कॅल्क्युलेट करतो आपल्याला सिमेंटचं व्हॉल्यूम चेंज किती आहे त्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी. सपोज तुम्ही एखादा बीम कास्ट केला, स्लॅब कास्ट केला, आज तर तुम्ही ज्या लेंथला कास्ट केला ती लेंथ अचीव केली, पण उद्या तुम्ही सकाळी आले, चला बाबा स्लॅब कास्ट केले, बीम कास्ट केले आणि ते खूप कॉन्ट्रॅक्ट झालं, ते खूप श्रिंक झालं, तर आपल्याला जमत नाही ना. सो हे श्रिंकेज एका लिमिटपर्यंत असलं पाहिजे, हा व्हॉल्यूम चेंज एका लिमिटपर्यंत असला पाहिजे. याच्यासाठी आपण साऊंडनेस टेस्ट करतो सिमेंटवर. तर ही साऊंडनेस टेस्ट आपण कॅल्क्युलेट करतो विथ द हेल्प ऑफ ली चॅटलियर ॲपरेटस. कोणतं? ली चॅटलियर ॲपरेटस. ली चॅटलियर ॲपरेटस. हे ॲपरेटस काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. काय असतं हे ली चॅटलियर ॲपरेटसमध्ये आपण काय करतो त्याची मी प्रोसेस या बाजूला लिहितो सरळ सरळ. काय करतो आपण? नेहमीच आपलं 400 ग्रॅम सिमेंट घेणार. 400 ग्रॅमला गत्यंतर नाही, 400 ग्रॅमच घ्यायचं. 400 ग्रॅम सिमेंट घेतलं की 0.72 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. इथे तुम्ही चुकणार आहात, पहिलेच सांगतो, कारण इनिशियल सेटिंग टाइम फायनल सेटिंग टाइम मध्ये इथे 0.85 होतं. साऊंडनेससाठी तुम्हाला इथे 0.72 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी एवढं पाणी घ्यायचंय. तयार केलं आपण पेस्ट, फिल केलं एका मोल्डमध्ये. हे जे मोल्ड आहेत ना, आता मी काढला होता बघा ब्लॉक, एका मोल्डमध्ये फिल केलं. आणि ह्या मोल्डमध्ये तुम्ही सिमेंट फिल केल्यानंतर काय करणार, याला छानपैकी ठेवणार ली चॅटलियर ॲपरेटसमध्ये. ली चॅटलियर ॲपरेटस याच्यामध्ये हे 2 मोल्ड तुम्ही ठेवणार. आणि याला ठेवल्यानंतर याच्या आजूबाजूला असतं पाणी, बरं का. काय असतं आजूबाजूला? पाणी असतं. मस्तपैकी हे मोल्ड ठेवतो आपण पाण्यामध्ये. या पाण्याला तुम्ही 3 तास, किती? 3 तास हीट करणार. किती हीट करणार? त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत हीट करणार. 3 तास पाण्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत हे ॲपरेटस, ली चॅटलियर ॲपरेटस हीट करणार. छानपैकी 3 तास झाले की आपण कुकर कसं उघडतो, कुकर उघडलं की अशा छान वाफा येतात. त्या वाफेतनं मस्तपैकी हे 2 मोल्ड बाहेर काढायचे. मोल्ड बाहेर काढल्यानंतर इथं ना स्केल दिलेली असते. या स्केलवर आपल्याला कळतं याचं एक्सपान्शन किती झालं. स्केलवरनं आपल्याला कळतं या सिमेंटचं अगोदर किती डायमीटर होतं आणि त्याला हीट केल्यानंतर किती ते एक्सपांड झालं कळतं. आणि 24 तासानंतर ज्यावेळेस हे थंड होईल सिमेंट सगळं, 24 तास म्हणा, 1 तास म्हणा, 10 तास म्हणा, मग एकदा हे कूल झालं सिमेंट की हे पुन्हा किती श्रिंक होतं. एकदा का हे सिमेंट पेस्ट थंड झालं तर पुन्हा किती श्रिंक होतं ते पण ही स्केल लगेच सांगून देते. म्हणजे याच्यावरनं आपल्याला एक्सपान्शन अँड श्रिंकेज व्हॅल्यू काय आहेत या सिमेंटच्या कळतात. सो त्याच्यावरून आपण साऊंडनेस कॅल्क्युलेट करतो की याचा व्हॉल्यूम चेंज किती आहे सिमेंटचा. एकदा टेस्ट पुन्हा एक्सप्लेन करतो, मग आज या सगळ्या टेस्ट आपल्या समाप्त होऊन जातात. चौथी आणि फायनल टेस्ट होती आपली साऊंडनेस टेस्ट ऑन सिमेंट. साऊंडनेस टेस्ट म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम सिमेंट पेस्टचा किती होतो त्याच्यासाठीही आपण टेस्ट कॅल्क्युलेट करतो. तर या टेस्टमध्ये आपण काय बघितलं की साऊंडनेस आपल्याला सिमेंटचा कमी असला पाहिजे
अनसाऊंड नसलं पाहिजे आपलं सिमेंट. याच्यासाठी जे ॲपरेटस यूज करतो ते ली चॅटलियर ॲपरेटस असतं. 400 ग्रॅम सिमेंट घ्यायचं, 0.72 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी एवढं पाणी घ्यायचं, पेस्ट तयार करायचं, मोल्ड भरायचे, मोल्ड हे ली चॅटलियर ॲपरेटसमध्ये ठेवायचे, त्याच्या आजूबाजूला छानपैकी पाणी असतं. 3 तासापर्यंत बॉइलिंग पॉईंट जो काही आहे पाण्याचा 100 डिग्री सेंटीग्रेड तिथपर्यंत त्याला हीट करायचं 3 तास. मस्त कुकर उघडायचं, 2 मोल्ड काढायचे. तुम्हाला एक्सपांड झालेल्याची रिडिंग तर ऑटोमॅटिक तिथे मिळेलच, आणि श्रिंकेज झाल्याची रिडिंग ही सिमेंट पेस्ट थंड झाल्यानंतर श्रिंकेजची तुम्हाला रिडिंग भेटेल. सो याच्यावरनं आपल्याला सिमेंटचा साऊंडनेस कॅल्क्युलेट करता येतो. तर अशा प्रकारे ही झाली साऊंडनेस टेस्ट ऑन सिमेंट. तर आता मला ना याचा एक चार्ट द्यायचा आहे काढून तुम्हाला. ज्यांना कोणाला आतापर्यंत सगळं समजलं असेल वेल अँड गुड, ज्यांना कळालेलं नसेल त्यांच्यासाठी एक रट्टा मारायसाठी छानपैकी चार्ट तयार करू आपण. बघा, लॅब टेस्टमध्ये इथे असं सगळ्या टेस्ट लिहिणार मी. बाजूला इथे काय लिहिणार मी, ॲपरेटस युज्ड अँड इथे काय लिहू शकतो रे मी, ही रिझल्ट का बरं यूज करतो आपण, वाय वी यूज दिस टेस्ट, कशासाठी यूज करतो आपण. ठीक आहे, बघा आता काय ते, हे मी माझ्या मनाने काढतोय हा. ज्यांना कोणाला पाहिजे नसेल चार्ट, मस्तपैकी व्हिडिओ बंद करून टाका, बिलकुल बघू नका. मला ना कसं आहे माहिती का, मी एक नवीनच टेक्निक काढली. जितकं तुम्ही टेबल फॉर्ममध्ये लिहू शकताल ना तितकं डोक्यामध्ये फिक्स बसतं. पहिली टेस्ट मी बघितली फाईननेस टेस्ट. ही फाईननेस टेस्ट 2 प्रकारची असते, एक विथ द हेल्प ऑफ सीव आणि विथ द हेल्प ऑफ एअर परमियाबिलिटी ॲपरेटस. इथं कोणते होते, ली अँड नर्स, आणि दुसरा होता ब्लेन्स. ठीक आहे, तर इथे सीव किती मायक्रॉनची यूज केली, 90 मायक्रॉन, आणि इथे ॲपरेटस तर ते यूज केलं तर केलं. चला, इथे आपण ही टेस्ट कशासाठी यूज केली, फाईननेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. OPC साठी किती असला पाहिजे फाईननेस, अप टू 10%. PPC साठी किती असला पाहिजे, 5%. आणि RPC रॅपिड हार्डनिंग सिमेंटसाठी 5%. ठीक आहे, याच्यासाठी आपण एअर परमियाबिलिटी टेस्ट सीव टेस्ट फॉर फाईननेस ही कॅल्क्युलेट केली. त्या व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी असला तरच सिमेंट घ्यायचा, अदरवाईज रिजेक्ट. ही झाली आपली छानपैकी पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट आपण कोणती केली, स्टँडर्ड, अनस्टँडर्ड जमत नाही आपल्याला, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. हां, ॲपरेटस कोणतं यूज करतो आपण, विकॅट ॲपरेटस. इथे पण जाऊ द्या, इथे कुठं अजून लिहायचं आहे, विकॅट ॲपरेटस इथे यूज करतो. विकॅट ॲपरेटसमध्ये आपण प्लंजर किती MM चा यूज करतो, 10 MM चा प्लंजर. आणि कशासाठी ही टेस्ट यूज करतो आपल्याला, कॅल्क्युलेटिंग कन्सिस्टन्सी. इथे पाण्याचा कंटेंट किती घेणार, ट्रायलसाठी पहिले मी घेणार 25% अँड देन कॅल्क्युलेट द अमाऊंट. ठीक आहे, कॅल्क्युलेट द अमाऊंट एक्स लिहिलं मी. ठीक आहे, कन्सिस्टन्सीसाठी यूज केली, प्लंजर 10 MM चा यूज करतो, महत्वाचं आहे. तिसरं, इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम. साठी मी काय ॲपरेटस यूज करतो, विकॅट जे आहे तेच विकॅट ॲपरेटस, आणि इथे निडल यूज करतो. इनिशियल सेटिंग टाइमसाठी निडल, आणि फायनल सेटिंग टाइम साठी निडल विथ काय म्हणू त्याला, निडल विथ मार्कर म्हणू का, मला नाही त्याचा शब्द लक्षात आहे. या पिन सोबत इथं काहीतरी असतं ना, ते काय त्याला म्हणतात माहित नाही मला. मी निडल विथ मार्कर जी असेल निडल ती मी फायनल सेटिंग टाइम साठी यूज करतो. चला,
फायनल सेटिंग टाइम आणि इनिशियल सेटिंग टाइम किती असतो? 30 मिनिटं जनरली असतो आणि फायनल सेटिंग टाइम असतो 10 आवर्स. इथे पाण्याचा कंटेंट किती घेतलाय आपण? पाण्याचा कंटेंट घेतलाय 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. ठीक आहे, पाण्याचा कंटेंट 0.85 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. चौथा, साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट हे कशासाठी कॅल्क्युलेट करतो आपण? हे इथं लिहिणार ना कशासाठी. पहिले इथे ॲपरेटस लिहा. ली चॅटलियर ॲपरेटस. ली चॅटलियर ॲपरेटस साऊंडनेस टेस्ट साठी यूज करतो. वाय वी यूज द साऊंडनेस टेस्ट? फॉर चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी. चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला किती आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ली चॅटलियर ॲपरेटस यूज करतो. याच्यामध्ये जर काही पॉईंट ॲड करायचे तर 3 तास मस्तपैकी पाण्याला बॉइलिंग पॉईंट पर्यंत हीट करायचं आणि मग आपल्याला नंतर एक्सपान्शनची रिडिंग किती आणि कॉन्ट्रॅक्शन किंवा श्रिंकेजची रिडिंग किती हे आपल्याला मिळतं. बरं, इथे पाण्याचा कंटेंट किती असतो? 0.72 इंटू स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. सो हे झालं आज मी तुम्हाला छानपैकी शिकवलंय. त्याची ही झाली समरी. मस्तपैकी याचा स्क्रीनशॉट तर तुम्ही मारलाच पाहिजे. दिस इज अबाउट ऑल लेक्चर. आवडला असेल लाईक, नसेल आवडलं तर कमेंट. ओके, थँक्यू, बाय बाय.